मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधलाय. उमेदवार मिळेना म्हणून थेट महायुतीतल्या एकनाथ शिंदेंचाच उमेदवार फोडून कोल्हे विरोधात उतरवलाय. येणाऱ्या काळात मातीची कुस्ती कमी होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून चांगलं प्रदर्शन करायचं असेल तर मॅटच्या कुस्तीचा सराव आपल्याला करावा लागेल, असं मार्गदर्शन शरद पवार यांनी पुण्यातील कुस्ती मेळाव्यात केलंय. भाजपने प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पुलवामा हल्ला केंद्र सरकारचा नियोजित कट होता असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्यांचं हे वक्तव्य देशाची बदनामी करणारं असल्याचं म्हणत भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. देशात सगळ्यात जास्त आता बेरोजगारी आहे. 70 कोटी तरुण बेरोजगार आहेत. मागच्या 10 वर्षांपासून समस्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. धनुष्यबाणाच्या जागी काँग्रेसचा हाताचा पंजा आला आहे. बाळासाहेबांना काय वेदना होत असतील याची कल्पना करायला नको, अशी बोचरी टीका कोल्हापुरातील प्रचार सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. साताऱ्यातील पाटणमधील प्रचार सभेत शरद पवारांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांमधून आवाज आला आणि शरद पवारांनी त्यावेळी कॉलर उडवली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 15वी यादी जाहीर केली आहे. भाजपनं मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालंय. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांच्या भाजपच्या वाटेवर असल्याची सकाळपासून चर्चा आहे. कार्यकर्त्यांची तातडीनं बैठक बोलावली असून बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट वेगळे लढणार असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. काँग्रेस आणि ठाकरे गटानं एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे विधानसभेत त्यांचं फिसकटणार असा दावाही त्यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील मुरैना येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेससाठी कुटुंब सर्वस्व असल्याची टीका मोदींनी यावेळी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात माझ्या कार्यकर्त्यांवर दडपशाही दादागिरी कराल तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड इशारा इंडिया आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधकांना दिलाय. तुमच्या सुखदुःखात मी कायम सोबत राहील असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांनी मान तालुक्यातील जनतेस सभेतून दिलाय. निवडणूक आयोगानं बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. हा अर्ज राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळलाय. मुंबई उत्तर मध्य लोकसभेत काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला. नसीम खान यांच्या भूमिकेनंतर MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीसाठी खुली ऑफर दिली आहे. इम्तियाज जलील यांच्या खुल्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भारतीय हवामान खात्यानं राज्याला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. मुंबई ठाण्यासह कोकणात आजपासून पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता कापण्यात आलाय. पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. असं असतानाही पक्षानं त्यांचा पत्ता कापला. त्यांच्या जागी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलंय. या सर्व पार्श्वभूमीवर पूनम महाजन यांनी भावनिक ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात. कितीही अफवा पसरवल्या तरी माझा समाज नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे. जे कोणी बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदललं जाणार आहे असं म्हणतात त्यांचं थोबाड फोडेन असा इशारा रामदास आठवले यांनी दिलाय. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलंय. देशाची प्रगती पाहिली आणि देश महासत्तेकडे चाललाय. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणं म्हणजे देशाला महासत्तेकडे नेण्यासारखं आहे असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. केंद्र सरकारनं आता कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, बहरेन, UAE आणि मॉरिशस 6 देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे. एकूण 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस धावणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेनं हा निर्णय घेतला. यामुळे IRCTच्या संकेतस्थळावर 10 जून नंतरच्या या 2 रेल्वे गाड्यांचं आरक्षण सुरू करण्यात आलंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं प्रशासनातील अधिकाऱ्यांना निकृष्ट जेवणाच्या विषयावरून धारेवर धरलंय. कॅन्टीनचे व्यवस्थापक भोजन समिती अध्यक्ष यांना जाब विचारलाय. यावेळी मनविसे पदाधिकाऱ्यांनी जेवणाची ताटे थेट कुलगुरूंच्या ऑफिस आवारात नेली. कॅन्टीनची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलून विद्यार्थी खातात ते निकृष्ट जेवण संबंधितांना खायला घातलं.
मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं एका कारमधून 3.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ही रक्कम कोणाची आहे, रक्कम कुठे जात होती या संदर्भात तपास सुरू आहे. ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाला 2 मोठे धक्के बसलेत. उद्धव ठाकरे यांचे प्रमुख शिलेदार आणि नवी मुंबईतील माजी नगरसेवक MK मडवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर रत्नागिरीतील ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य मोर यांना देखील तडीपारची नोटीस देण्यात आली आहे. मुंबईमध्ये सध्या काही ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कांदिवली आणि बोरिवली परिसरात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रिक्षा चालक अनेकदा प्रवाशांशी मुजोरी न वागतात, अरेरावी करतात. हे वागणं रिक्षा चालकांना चांगलंच महागात पडलंय. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या 15 दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या 3,02,658 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्य नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणात रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.